2 दिवसाच्या विश्रांतीनंतर आज साताऱ्यात मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे। साताऱ्यातल्या शाहू स्टेडियम पासून 12 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत। उदयनराजे सुरुवातीपासूनच मराठा मोर्चाच्या समर्थनार्थ उभे राहिलेत, त्यामुळे उदयनराजेंच्या मतदारसंघात मोठ्या संख्येने मराठा समाज एकवटण्याची शक्यता आहे। राज्यभरात लाखोंच्या संख्येने निघणाऱ्या विराट मोर्चांची राज्यासह देशात चर्चा सुरू आहे। प्रत्येक मोर्चा संख्येचे नवनवीन उच्चांक प्रस्थापित करतोय, त्यामुळे साताऱ्याच्या मोर्चात किती गर्दी होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। साताऱ्याला जाऊयात, आमचे प्रतिनिधी मंदार गुंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, काय चित्र पाहायला मिळतंय साताऱ्यात? सातारला छत्रपती शिवाजी महाराजांची वंशजांची गादी आहे आणि सातारा राजधानी बनवलं जातं आणि सातारचा हा जो विक्रमी होता पाहिलं की पुण्यातला मोर्चा होता तो सर्वात मोठा होता, परंतु नियोजन अतिशय काटेकोरपणे करण्यात आलंय। सातारचा जो कोळी नाका आहे, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्या ठिकाणी एकूण 7 रस्ते येतात वेगवेगळ्या भागातून। तर या 7 रस्त्यांवरून लोक 12 वाजता यायला सुरुवात होईल, परंतु आता अगदी काल रात्रीपासूनच लोक सातारा जिल्ह्यात दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि हे जे लोक आहेत त्यांना ते ज्या भागातून आलेले आहेत, ज्या तालुक्यातून आलेले आहेत, त्यांना त्या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे। मोर्चे जेव्हा सुरू होईल त्यावेळी ते लोक या ठिकाणी येतील। खासदार उदयनराजे भोसले हेही या मोर्चामध्ये सहभागी होतील। उदयनराजेंचे जे बंधू आहेत शिवेंद्रराजे, ते काही वेळापूर्वी आम्हाला या ठिकाणी मोर्चाच्या ठिकाणी दिसलेले आहेत। तरी अनेक नेते येतील, परंतु सर्वांचे लक्ष असेल ते खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे। माझ्यासोबत काही लोक आहेत जे या मोर्चासाठी आलेले आहेत। कुठून आलात तुम्ही? किती किलोमीटर अंतर पार करून आलात आणि कधी आलात? आम्ही 65 किलोमीटर अंतर पार करून गोंदवणे या गावातून आलोय आणि रात्री या ठिकाणी मुक्कामीच आलेलो आहोत। खूप अशी गर्दी झाली आहे रात्रीपासूनच साताऱ्यामध्ये। रात्री या ठिकाणी मुक्कामी आहोत, खूप अशी गर्दी झालेली आहे। रात्रीपासूनच साताऱ्यामध्ये खूप अशी गर्दी झाली। म्हणजे राजधानी छत्रपतींची परिसर आहे तर ठीक। तेव्हा काल रात्रीपासूनच या ठिकाणी मराठा समाजातल्या लोकांनी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। थोड्याच वेळात म्हणजे 12 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। मराठा क्रांती मोर्चाचं वादळ सध्या आता पोवई नाक्याच्या साताऱ्यातल्या पोवई नाक्याच्या परिसरात घोंघावताना दिसतंय। आपण पाहतोय सध्या आता जे आपण उभे आहोत तो साताऱ्याचा जो पोवई नाका जो परिसर आहे, हा पोवई नाका परिसर या ठिकाणी सध्या पूर्णपणे इथले जे सेवेकरी आहेत त्यांनी पूर्णपणे वेढलेला आहे। या ठिकाणी येणारे जे सगळे मार्ग आहेत ते या ठिकाणाहून येण्यासाठी, या ठिकाणी मोर्चेकरींना येण्यासाठी सध्या आता थांबवण्यात आलेलं आहे। जे रस्ते आतमध्ये सातारा शहरात येत आहेत त्या कोपऱ्यांवरती सध्या बॅरॅक लावून मोर्चेकरांना थांबवण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणाहून सर्व मोर्चेकरी हे या पोवई नाक्याच्या परिसरात येणार आहेत। आता जो आपण पाहतोय की एखादी जर का ॲम्ब्युलन्स असेल, कुणाला काही झालं म्हणजे दवाखान्यात जाण्याचे हे झालं तर त्यांना या ठिकाणी जाण्यासाठी नेण्यासाठी ॲम्ब्युलन्सची सोय करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर महिलांसाठी एक वेगळे ठिकाण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। झेडपी मैदान म्हणून जो आहे त्या ठिकाणी सर्व मोर्चेकरी महिलांसाठी जागा आरक्षित करण्यात आलेली आहे। या मोर्चामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांची उपस्थिती ही खूप महत्वाची ठरणार आहे। तेच नाही तर त्यांचं संपूर्ण कुटुंब या मोर्चामध्ये सहभागी होईल। एकंदरीतच हा जो मोर्चा आहे तो निश्चितच इतर मोर्चांपेक्षा सगळ्यात मोठा असू शकणार आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा पोवई नाका। जिल्ह्यात विक्रमी संख्या नोंदवणाऱ्या मराठा मोर्चाचं लोण गावागावातही पोहोचलंय। कारण महाराष्ट्रातल्या तब्बल 22 ते 25 हजार ग्रामपंचायतींनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत ठराव संमत केलेत। महत्त्वाचं म्हणजे हे सर्व ठराव कोणत्याही विरोधाविना एकमुखानं संमत केले गेले। विशेष म्हणजे साताऱ्यातल्या गुंडेवाडी या गावानं चक्क गावाचं नाव बदलून मराठा नगर असं नामकरण करून घेतलं। यानंतरही अनेक गावागावातून मराठा मोर्चांना पाठिंबा देणारे ठराव संमत होतील अशी माहिती आहे।